पुढची 5 मिनिटं जर तुम्हाला सकारात्मकता आणि दृष्टिकोन हवा असेल तर व्हिडिओच्या स्क्रीन समोरनं निघू नका. नमस्कार, माझं नाव श्रीनिकित आणि तुमचं श्री स्वामी समर्थ अनुभूतीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या विषयाकडे आपण आज वाटचाल करूया. एक माणूस असतो आणि तो त्या एका ठिकाणी जात असताना एक तो ट्रॅव्हलर असतो. त्याला एक त्याच्या नजरेसमोर एक हत्ती दिसतो. तो आश्चर्यचकित होतो, कारण का गेल्या 5 मिनिटं झालं तो त्या हत्तीकडेच बघत बसलेला असतो. त्या हत्तीच्या पायाजवळ एक छोटीशी दोरी बांधलेली असते. ती दोरी नीट बांधलेली पण नसते, त्याला नुसतं असं टायप करून ठेवलेली असते. तो आश्चर्यचकित होतो, एवढा प्रचंड हत्ती आणि एवढ्याशा दोरी आहे आणि तो काय हलना, एकदम डंप, एकदम स्तब्ध झालाय, काय हलना, हालचाल करणं कसं शक्य आहे असं म्हणतो तो. त्या हत्तीजवळ एक ट्रेनर असतो. ट्रेनर म्हणजे त्या हत्तीचा ज्याने सांभाळ केलेला असतो, त्या हत्तीचा जो सांभाळ करीत असतो तो ट्रेनर तिथे जवळ उभा असतो. तो ट्रॅव्हलर, तो माणूस त्या ट्रेनरला विचारतो की काय आहे, हा असं का थांबलंय? ह्याच्या पायाजवळ एक छोटीशी दोरी बांधली आहे, ती पण अर्धीच आहे आणि काय हलना, काय झालंय? गेल्या 5 मिनिटं झालं मी निरीक्षण करत आहे, तो काहीच करणं झालंय, असं काय आहे पाठीमागचं कारण? त्यावर तो ट्रेनर जो असतो तो एक हसतो, एक स्मितहास्य देतो आणि त्या माणसाला म्हणा लागतो, ठीक आहे, तुम्हाला सांगतो मी काय झालं की अगदी लहान वयापासून हा हत्ती असताना आम्ही त्याला एक दोरी बांधायचो, जेणेकरून तो कुठं बाहेर निघून जाऊ नये, हे करून जाऊ नये म्हणून आम्ही त्याला छोटीशी दोरी बांधायचो. ती त्यावेळेस त्याचे पाय खूप छोटी होते, आम्ही दोरी बांधून ठेवत होतो. पण आता हा प्रचंड मोठा झालाय हत्ती, त्याचे पाय केवढे आणि ती दोरी केवढी, तरी पण त्याची अशी समज आहे की तो आता त्याला दोरी बांधलेली आहे आणि त्यामुळे तो कुठं जाऊ शकत नाही. आता प्रश्न असा आहे की आपण किती जण असे समज करून बसलेलो आहोत की आपण मागच्या वेळेस हे असं विन्मुख झालो किंवा अयशस्वी झालो, त्यामुळं पुन्हा आपण यशस्वी होणार नाही. किती वेळा असं आपल्यासोबत घडलेलं आहे त्याचा विचार आपण करावा. खरं तर त्या हत्तीचं जे उदाहरण आहे ते आपणच घेतलं तर किती चांगलं वाटेल. कारण का बघा, हत्ती एवढा मोठा प्रचंड हत्ती, पण एका छोट्याशा दोरी न त्याला अडकवलं, पण ती दोरी इतकी छोटी होती, तो निघू पण शकला असता, पण समज होता की निघू शकत नाही. कारण का लहान, अगदी तरुण वयात असताना त्याला बांधलं होतं, पण आता तो निघू शकत नाही. त्यामुळे हा समज त्या हत्तीने घेतला. आज आपलं पण तसंच चाललेलं आहे की आपल्याला पण एक समज आहे की हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, हे होऊ शकत नाही, तसं होऊ शकत नाही. त्यामुळे हे समज आपण निर्माण केलेत, पण आता हे समज आपल्यावर लादलेले आहेत, ह्याचा विचार करावा आणि तो खरंच केलं पाहिजे. कारण का आपण जर विचार केलं तर वेदांनी, गीतांनी असं प्रमाण दिलेलं आहे की आपल्यामध्ये एक अनंत शक्ती आहे. एव्हरीथिंग अँड एव्हरी पॉवर इज विदिन यू. पण त्याचा बोध आपल्याला होतो का आणि झाला आहे का ह्याचा विचार करायला हवा. जर वेदांनी, गीतेनी अशी दाखले दिले आहेत तर मग ते काही खोटे आहेत का फक्त पानं भरवायचे आहेत म्हणून ते भरवले? त्यामुळं हा विचार, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की एक समजामुळे आपण अडथळा आणि एक बॅरियर आपल्या भोवती निर्माण करतो आणि हेच बॅरियर इतकं मोठं होतं, इतकं मोठं होऊन जातं की ते आपल्यावर कधी लादलं आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळं त्या बॅरियरला आपण नष्ट करू शकत नाही, कारण का ते आपण केलेले आहेत. फक्त त्या बॅरियर कसे निर्माण झाले आहेत, कोणत्या गोष्टीने निर्माण केले आहेत, ह्या गोष्टीचा विचार करायला हवा. जर अनंत शक्ती आपल्यामध्ये असतील, एव्हरी अँड ऑल पॉवर इज विदिन यू हे असं असेल, तर त्याचा शोध, त्याचा बोध आपण का घेत नाही आहोत? स्वामी विवेकानंदांचे वाक्य आहे. त्यामुळं आपण जे समज करून घेतले, आता मागच्या वेळेस हे अपयश आलं, त्यामुळे आता हे यश येऊ शकणार नाही. त्यामुळं आपण जर खरंच जर ऑब्झर्व केलं तर आयुष्यामध्ये अशा गोष्टी होत असतात. यश येणं, अपयश येणं हे एक जीवनाचा भाग करा, त्या जीवनाचा तुम्ही भाग करा. पण हे जीवनाचा भाग करता करता तुम्ही भागून जाऊ नका, ह्या गोष्टीचा मात्र नक्कीच विचार करा. कारण का काय असतं की आपण
हे असं ते तसं समज करता करता कधी गैरसमज होतो हे आपल्याला कळत नाही. पण तो गैरसमज पण एक समज आहे ह्याचाही विचार करा. कारण का हे आपण निर्माण केले आहोत. असं म्हणलं जातं की आयुष्यातल्या 90% प्रॉब्लेम्स आपण आपल्या मनामध्ये निर्माण करत असतो आणि 10% प्रॉब्लेम असतील ते काय आपोआप परिस्थितीमुळे होत असतात. पण जे 90% आहेत ते आपल्यामुळे निर्माण झालेले आहेत, ते आपल्या समजेमुळे निर्माण झाले आहेत. आणि असे बिलीव्स, इंग्लिशमध्ये समजायला बिलीव्स म्हणतात. तर ते बिलीव्स आपण काय करून घेतले आहेत, कशामुळे झालेले आहेत, हे का होत आहे याचा विचार करा. कारण का 90% जर प्रॉब्लेम्स आपल्याकडे आहेत तर त्याचे सॉल्युशनही आपल्याकडे असतीलच, ह्यामध्ये कोणती शंका नाही. कारण का जर प्रॉब्लेम्स आहेत तर सॉल्युशन नक्कीच असतील. मग त्या प्रॉब्लेमसाठी अडून न बसता त्याचं खरं सॉल्युशन्स काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि हेच पुढे वाटचाल करताना की बिलीव्स आता जर तयार झाले आहेत आता पण तर नष्ट करू शकत नाही. ते कम्प्युटर प्रोग्रामिंग नाही आहे किंवा सर ते कम्प्युटर नाही आहे की आता हे झालं ते बंद करून टाका, किंवा ते रिमोट कंट्रोल नाही आहे ते हे करून टाका, बंद करून टाका. त्यांना आपण विसरू पण शकत नाही त्या बिलीव्सना. फक्त ते कशामुळे निर्माण झालेत आणि ते होऊ नये याचा विचार आणि प्रयत्न आपण करायला हवा. कधी जरी आपण पेन पेपर घेऊन बसला तर आपण आपल्यामध्ये सर्वोत्कृष्ट काय आहे, आपल्यामधलं चांगलं काय आहे, आपल्यामधलं वाईट काय आहे, ह्याचा आपण जर आढावा घेतला, जर आपण लिहून घेतलं तर आपल्यातला आपला बोध नक्कीच येईल. मग असं वाटणार नाही की हे आपल्याला असे म्हणतात त्यामुळे आपण रिस्ट्रिक्ट करून घ्यायचं, किंवा ते तसे म्हणतात पण आपण असं करून घ्यायचं. मग हे रिस्ट्रिक्शन्स किंवा हे बॅरियर्स हे निर्माण होणार नाहीत. आणि ह्या बॅरियरचे जर निर्माण कोण केलं असेल तर ते आपण केलेलं आहोत. कारण का हे बॅरियरची सुरुवात आपल्या एका विचारानेच चालू होते. आता पुन्हा एक भाग आला थॉट प्रोसेसचा. थॉट प्रोसेस म्हणजे काय, एक खूप सुंदर कोट आहे की तुमचे विचार हे तुमच्या मुळे निर्माण झालेत. तुमचे विचार हे तुमच्या मुळे निर्माण झालेत आणि ते तुमच्यावर आता लादले आहेत. हे ज्याला समजलं तर बिलीव्स काय आहेत आणि समज काय आहे हे त्याला नक्कीच समजेल. कारण का जर विचार आपल्यावर लादले असतील, आपण विचारांना थांबवू शकत नाही. ते रिमोट कंट्रोल नाही आहे, आज 1 थांबवा 2 थांबवा. असं म्हणलं जातं की दिवसाला 62 ते 63 हजारपर्यंत एका दिवसात आपल्या विचारांची संख्या आहे. सायकोलॉजिस्टने हे प्रमाण दिलेलं आहे त्या गोष्टीवर. तर मग हे अशी संख्या होत आहे, त्यामधले काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात, काही आपण निर्माण केलेले असतात, काही वेगवेगळे असतात. पण जर आता क्लॅरिफिकेशन आणि क्लासिफिकेशन करत न बसता कशामुळे निर्माण झालेत आणि काय झालेलं आहे याचा विचार आणि बोध करून घ्यायला हवा. कारण का आपण थांबवू शकत नाही त्यांना. विचार काय रिमोट कंट्रोल नाही थांबवायला ते, पण आपण त्यांना आपल्या जीवनावर लादून देऊ नका. काही समज आहेत आपल्या, त्या इतक्या लहान वयात असताना त्या रुजून जातात. हे जाऊ नको, तिकडं रात्री लवकर झोप, नाहीतर भुतेबा येऊन खाऊन टाकेल. फिअर 5 लेटर वर्ड आहे. आता अजूनही आपल्याला तो त्रास देत आहे. फिअर म्हणजे भय. लहानपणापासून आपल्या घरच्यांनी आपल्यामध्ये भय रुजवलं असतं, हे करू नको, ते काहीतरी होईल, तसं बोलू नको, तसं काहीतरी होईल. हे फिअर इतके मोठे होऊन जातात पुढं की ते आपल्यावर लादले आहेत, हे आपल्याला समजत नाही, आपल्याला उमगत नाही. त्यामुळं काही काही गोष्टी लहानपणी असताना अगदी प्रोग्रामाइज केल्या असतात, सिस्टमाइज केल्या आहेत आणि ते पुढेही आपल्यासोबत येत आहेत. त्याचा विचार करा आणि कशा पद्धतीने आपण त्याला रेग्युलेट करू शकतो, थांबवू शकतो, ह्याचाही विचार कर. कारण का फिअर हा 4 लेटर वर्ड आहे, पण आज पण बघा आपल्याला किती त्रास देत आहेत. आज आपल्यामध्ये ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे किती भयभीत झाला होतो आपण. आणि हे भयभीत कशामुळे निर्माण झालं तर एका विचारांमुळे. सिच्युएशन, परिस्थिती त्याला जबाबदार आहे, हे मात्र मान्य करावं लागेल. पण जर आपण ओढवून ताणून जर परिस्थिती अडवून घेत असेल आपल्यावर तर हे चुकीचं आहे. कारण का फिअर होणं, अँझायटी होणं, स्ट्रेस होणं हे साहजिक आहे. आपण माणूस आहोत. आपण काय असे वेगवेगळ्या लोक नव्हत. आपण स्पायडरमॅन किंवा मार्वल असं कोण नाही होतं. पण माणूस आहोत आपण. हे सहज आहे, हे होणं सहज आहे. पण जर आपण जागरूकतेने किंवा विवेकाने जर ह्या गोष्टीवर मात केला तर आपण त्या गोष्टीचं सोल्युशन शोधू शकतो, त्या गोष्टीपर्यंत आपण पोचू शकतो आणि त्या गोष्टीचा समूळ नाश आपण करू शकतो. फिअर जर आपल्याला आजपर्यंत एवढा त्रास देत असेल किंवा आपल्याला जर लादला असेल तर ते काय झालंय ह्याचाही सोल्युशन आपल्याकडे आहेत, फक्त जरा विचार करायला हवा. तर ह्या पूर्ण व्हिडिओमधनं तुम्हाला काय शिकायला मिळेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि
आपण असे कोणते कोणते समज निर्माण केले आहेत आपल्यासाठी किंवा लोकांसाठी, खास करून आपल्यासाठी, त्या कशा पद्धतीने नष्ट करू शकतो ह्याचा विचार करा आणि खऱ्या अर्थाने त्या समजेविरुद्ध का होईना आपली समज, विवेकाची समज एवढी वाढवा की ते समजही आपोआप सोडून जातील आणि त्यामुळे काय आहेत समज कशामुळे निर्माण झाले आणि अजूनपर्यंत आपण ठेवल्या आहेत का या गोष्टीचा विचार करा. कारण का अजून पण जर आपण ठेवल्या असतील तर आपल्यामध्ये आणि त्या हत्तीमध्ये, आता जर मला उदाहरण दिलं मी शेवटच्या 1 मिनिट अगोदर की त्या हत्तीमध्ये काय फरक आहे त्याचा विचार करा आणि उत्तर तुम्हालाच सापडेल. आणि त्यावेळेस तुम्हाला उत्तर सापडेल तर तेच तुमचं खरं आन्सर असेल. त्यामुळं आता ह्याचा विचार करायचा की नाही करायचा हे तुमच्या हातात आहे. त्यामुळं कारण का सद्गुरू मंद्रूपाने सांगून ठेवलेलं आहे की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचा शिल्पकार. त्यामुळं विचार करा गोष्टीचा, समज कोणते आहेत आणि बिलीफ्स कोणते आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.